नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचे आमच्या हॉरर पान या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण घेऊन आलेलो आहे कॉटेज या कथेचा पुढील भाग. तर चला मग आपल्या कथेला सुरुवात करूया. कथेला सुरुवात करण्याआधी ज्या लोकांनी या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा आणि बेल आयकन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील. तिला एक 17-18 वर्षाची मुलगी माळरानावर फिरताना दिसू लागली आणि त्या मुलीच्या आजूबाजूला निराशेचं वलय दिसू लागलं. त्या मुलीने परकर पोलक घातलेलं होतं आणि केस 2 वेण्यात बांधलेले होते. ती माळरानावर उदास एकटी फिरत होती आणि तिच्या हालचालीवरून ती बहुधा तेथे रोजच येत असावी अशी शंका येत होती. एकाएकी त्या मुलीच्या बाजूला एक सुतार पक्षी भिरभरू लागला आणि ती आनंदित झाली. त्याला पाहून ती खुशीने त्याच्याशी बोलू लागली. हळूहळू ते दोघे रोजच भेटू लागले आणि तो पक्षी तिला त्यांच्या भाषेत दूर माळरानाकडे चलायला सांगू लागला. तशी ती मुलगी त्याच्या मागे मागे जंगलाच्या दिशेने निघाली आणि हळूहळू तिच्या आजूबाजूचे वातावरण बदलू लागले. एकाएकी तो घोडसुतार पक्षी काळ्या कुट्ट कावळ्यात परिवर्तित झाला आणि तिच्याकडे पाहून जोरजोराने ओरडू लागला. तिला चोच मारू लागला आणि काही क्षणातच त्या कावळ्याची काळपट धूळ झाली आणि ती धूळ तिच्या तोंडावाटे शरीरात घुसली. एकाएकी चित्र बदलावे तसे त्या मुलीचे शरीर स्वप्नातून नाहीसे झाले आणि काही लोक कोणाला तरी हाका देताना दिसू लागले. ते सतत कोणाला तरी हाका मारत होते. वीणा, कुठेस पोरी, ए वीणा. थोड्या वेळाने त्या लोकांना ती पोरगी बेशुद्ध अवस्थेत सापडली आणि तिला ते उचलून घेऊन जाऊ लागले. काहीशा आवाजाने मानवी झटकन उठली आणि तिला दिसलेल्या स्वप्नाची आठवण झाली. वीणा? कोण वीणा? आणि तिच्यासोबत काय झाले असावे? तिला ते लोक कुठे घेऊन गेले असावेत? एवढं रिअलिस्टिक स्वप्न तिला आत्ताच का पडले? असे अगणित प्रश्न मानवीच्या मनात घर करू लागले. तसे ती स्वतःला सावरत उठली आणि तिला एकाएकी आपण घरात एकटेच असताना आवाज कशाचा आला असा प्रश्न पडला आणि ती भीतीने गारडली. गेल्या काही दिवसात तिच्यासोबत होत असलेल्या गोष्टींमुळे तिचे असे वागणे साहजिक होते आणि ती हळूहळूच बेडवरून उठत किचनमध्ये आली. तसं तिला देवाजवळ कोणीतरी फुलं कुचकरून टाकलेली दिसली आणि तिने आश्चर्याने ती फुले हातात घेतली आणि संध्याकाळचा देवाजवळचा दिवा लावत तिने ती फुले कचरापेटीत टाकली. देवाजवळचं बसत ती सगळ्या गोष्टीचा विचार करू लागली. तशी तिला पुन्हा ग्लानी येऊ लागली. पण तेवढ्यात दाराची बेल वाजल्याने ती उठली आणि तिने दार उघडले. आशिषला पाहून दारात तिला हायसे वाटले आणि तिने त्याला आत येताच सुलेखाने सांगितलेले सगळे अगदी भरधाव ट्रेन सुटावी तसे एका श्वासात सांगून टाकले व त्याची रिॲक्शन जाणून घ्यायचा प्रयत्न करू लागली. आशिषने मानवीचे बोलणे शांतपणे ऐकून घेतले आणि मग तो तिला जवळ घेत म्हणाला, मनू, तुला आणि आईंना जरा डॉक्टरकडे जाऊन समाधान होत असेल तर तू पक्क डॉक्टरकडे जाऊन ये. माझ्या मते आईंचं बरोबर असावे. आशिषचं बोलणं ऐकून मानवी थोडी निराश झाली, पण तिने लागले स्वतःला सावरले आणि तो विषय डोक्यातून काढायचा प्रयत्न करत ती आशिषला म्हणाली, आशू, तू फुले पाहिलेस का देवाजवळ? तिने विचारलेल्या प्रश्नावर आशिष मानेनेच नाही म्हणत बाथरूममध्ये घुसला. तशी ती आश्चर्याने देवाकडे पाहताच राहिली. तिने अशी कुचकरलेली फुले आणले नाही. आशिषने आणले नाही, मग कोणी आणले? मनात आलेला विचार झटकत तिने स्वतःला समजावले, मे बी तिनेच आणले असतील आणि ठेवून दिले असतील देवाजवळ आणि मग दिवसभराच्या या सगळ्या घाईत आणि भूतकाळातील गोष्टीत तिचं स्वतःवर
विसरून गेली असेल. माणसाचे कसे असते ना, जिथे आपल्याला काही लॉजिकल एक्सप्लेनेशन सापडत नाही तिथे आपण सरळ दुर्लक्ष झाले असावे असा बहाणा करतो आणि डोळ्यासमोरील अद्भुत गोष्टींना नाकारत राहतो. आशिष बाथरूममधून आला तसे मानवीला बेडवर विचारात मग्न पाहून तिला म्हणाला, इतक्यात रोजचं आपण नुसतं टेन्शनमध्ये राहतोय म्हणून. चल आज थोडं बाहेर फेरफटका मारून येऊ, तुलाही बरं वाटेल. आशिषच्या विचाराला दुजोरा देत मानवी उठली आणि तयार होऊन ते दोघे बाहेर पडले. ते दोघे घरी वापस आले तेव्हा रात्रीचे 10 वाजायला आले होते आणि जेवण खावण बाहेरचं झाल्यामुळे मानवीला घरी काहीही काम नव्हते. थोडा वेळ TV पाहिल्यावर दोघांनाही हॉलमध्येच सोफ्यावर झोप लागली आणि TV तसाच चालू राहिला. काही वेळाने मानवीच्या चेहऱ्याला कोणाचा तरी स्पर्श झाला. तशी मानवी झटकन उठली आणि तिला समोर TV चालू दिसला. आशिष तिच्याच बाजूला सोफ्यावर झोपला होता आणि समोरचे दार देखील उघडे होते. मानवीने लगोलग दाराला कुलूप घातले आणि TV बंद करून ती आशिषला हलवत बेडरूममध्ये चालायला सांगू लागली. तसा तिला एकाएकी बेडरूममध्ये हालचालीचा आवाज आला आणि ती सावध झाली. तिने हळूच पॅसेजमधून बेडरूमच्या उघड्या दाराकडे डोकावले आणि काही क्षण ती तशीच उभी राहिली. बेडरूमच्या दाराशी कोणीच नव्हते आणि आत देखील कोणीच नव्हते. पण एकाएकी बेडरूमच्या आत दाराच्या त्या बाजूपासून दुसऱ्या बाजूस एक पारदर्शक स्त्री सरकन जाताना मानवीला दिसली आणि ती डोळे विस्फारून तिकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यांना तिने पाहिलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवणे जेवढे कठीण वाटू लागले तेवढेच तिला ते सत्य आहे याची जाणीव होऊ लागली. काही क्षणात ती बाई पुन्हा बेडरूमच्या दाराशी आली आणि मानवीकडे थेट पाहत तिने तिला आत बोलावले. मानवी भीतीने जागीच थिजली, पण मनाच्या कप्प्यात कुठेतरी तिला आपण या बाईला ओळखतो याची खात्री पटली. तिने एक एक पाऊल पुढे टाकायला सुरुवात केली. तसे तिला तिच्या मागे हॉलमध्ये कोणीतरी फिरतंय अशी जाणीव होऊ लागली आणि ती जवळजवळ धावतच बेडरूममध्ये पोचली. तिने तिच्या मागे बेडरूमचा दरवाजा लावून घेतला आणि ती रिकाम्या बेडरूममध्ये निरखून पाहू लागली. काही क्षण शांततेत गेल्यावर तिला एकाएकी आरशात पुन्हा ती स्त्री दिसली आणि मानवी भीतीने शहारली. त्या स्त्रीने लुगडे घातले होते आणि ती स्त्री म्हातारी वाटत होती. मानवी काही करणार त्याआधीच त्या स्त्रीने मानवीकडे पाहत तिला शांत राहायची खूण केली आणि ती पुन्हा नाहीशी झाली. बेडरूमच्या दाराशी पुन्हा तो जीव घेणा म्हणे आवाज ऐकू येऊ लागला आणि मानवी कान गच्च दाबून पिढीशी बसून राहिली. तिला सतत सुलेखाचे शब्द आठवू लागले. भास तुला भास झाले असतील. आणि बस त्या क्षणी तिने ठरवले की ती मनापासून डॉक्टरला भेटेल आणि या सगळ्या नको असलेल्या गोष्टी मनातून काढून टाकेल. तिला दिसणारे सगळे प्रसंग भास आहे असे तिने स्वतःला सांगायला सुरुवात केली. पण तिचे मन जाणत होते की हे भास नाहीत, काहीतरी सत्य या भासांच्या मागे दडून बसलंय आणि ते बाहेर निघायला धडपडत आहे. सकाळी मानवीला जाग आली ती दार ठोठावण्याच्या आवाजाने. आशिष जोरजोरात दार वाजवत होता आणि तिला आवाज देत होता. मानवीने लागलीच जाऊन दार उघडले. तसे तिला तो म्हणाला, काय झाले, तू अशी दार बंद करून का बसलीस आणि इतका वेळचा आवाज देतोयस मी तुला? हां? आशिषच्या बोलण्यावर मानवी त्याला खोटंच हसत म्हणाली, अरे झोप लागून गेली मला, अजून काही नाही, चल तुझ्यासाठी ब्रेकफास्ट बनवून देते. एवढे बोलून तिने तो विषय तिथेच संपवला आणि तिच्यासोबत आदल्या दिवशी झालेल्या गोष्टींचा विचार ती मनातून काढायचा निष्फळ प्रयत्न करू लागली. बरोबर 11 वाजताच्या दरम्यान सुलेखा तिला घ्यायला तिच्या फ्लॅटवर आली आणि मग दोघी डॉक्टर साठेंकडे जायला निघाल्या. पुढचे 5-6 दिवस त्या सतत डॉक्टर साठेंना व्हिजिट देत होत्या. पण मानवीला
सेशन्सचा काहीही फरक पडत नव्हता. डॉक्टर साठे तिला सगळं विचारायचे, रोजचे अनुभव, तिला आलेले आवाज आणि मग त्यावर तिला लॉजिकल एक्सप्लेनेशन देऊन गोळ्या द्यायचे. काही माइंड रिलॅक्स करण्याचे व्यायाम देखील त्यांनी शिकवले. पण तिला काहीच फरक पडत नाही म्हटल्यावर त्यांनी नाईलाजाने तिला तिच्यासोबत लहानपणी झालेला प्रसंग आठवायला सांगितले. डॉक्टरांच्या मते त्या प्रसंगानेच या सगळ्या गोष्टीची कल्पना तिच्या मनात रुजवली होती. तेव्हा तो प्रसंग आठवून तिच्या मेमरीतून मिटवणे आवश्यक होता. पण मानवीने कितीही प्रयत्न केला तरी तिला मात्र तो प्रसंग काही केले आठवेना आणि रोज रोज होत असलेल्या भास तिला अतिशय त्रासून सोडत होता. तेव्हा एके दिवशी न राहून तिने कुणाला न सांगता कॉटेजवर पुन्हा एकदा जायचा निर्णय घेतला आणि ती त्यानुसार प्लॅन बनवू लागली. सुलेखा आणि डॉक्टर जे ऐकले तर ती फक्त एका अतिदुःखद प्रसंगाचा शिकार झाली होती, ज्यामुळे तिला चित्रविचित्र भास होत होते. पण तिच्या मते हे भास नव्हते, यात नक्की काहीतरी गुपित होतं आणि ते गुपित तिला नक्कीच कॉटेजवर मिळणार होतं. दुसऱ्या मजल्यावर असं काहीतरी होतं जे तिला यावेळेस नक्की सापडणार होतं, कारण यावेळेस तिला आपण काय शोधतोय ते माहिती होतं. काहीतरी असं जे तिच्या आजीने तिच्यासाठी ठेवलं होतं. रोज दिसणारं एकच एक स्वप्न आणि बेडरूममध्ये दिसणारी ती स्त्री, हॉलमधून येणारा तो आवाज, सगळंच मानवीला आजीकडे कॉटेजवर पुन्हा जायला भाग पाडत होतं आणि ती निर्धाराने पुन्हा कॉटेजवर जायला सज्ज झाली.